नमस्कार, मी करिश्मा पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. व्लॉग स्टार्ट केला आहे मी मॉर्निंगपासून. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, समृद्ध घेऊन येऊ दे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमची जी काही स्वप्न आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशीच मी ईश्वराकडे प्रार्थना करते. आणि हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं जावं. मागचे 2-3 वर्ष काही लोकांना अजिबातच चांगले गेलेले नाही आहेत. तर हे वर्ष जे येणारं आहे ते तुम्हाला भरभराटीचं जावो. आय नो ह्या वर्षातले 3 दिवस ऑलरेडी गेलेले आहेत आणि मी लेट व्हिडिओ करते आहे. बट अशी काही कामं होती, अशा काही गोष्टी होत्या ज्या करण्यात मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ भेटला नाही. आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल. तर नवीन वर्षाची आणि नवीन दिवसाची सुरुवात करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात. तर इथून जो काही पुढचा व्लॉग असेल, जे काही होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतात. बऱ्याच जणांना काही मिळालेलं असतं, काही कमवलेलं असतं, काहींनी बरंच काही गमावलेलं असतं. तर मला वाटतं आयुष्य हे असंच आहे, फक्त होकारांचं बनलेलं नाही आहे. इकडे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, त्या पचवाव्याही लागतात आणि ते सगळ्या गोष्टी धरून पुढे चालणं फार महत्त्वाचं असतं. आयुष्य प्रत्येक वळणावरती आपल्याला एक नवीन नवीन आव्हान देत असतं, नवीन नवीन गोष्टी करायची संधी देत असतं. त्याच्यामध्येच सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी सामावलेल्या असतात. जसं आपल्याला आयुष्यभर फक्त सुख भेटत नाही, तसंच आयुष्यभर आपल्या वाट्याला जे आहे ते दुःख येत नाही. त्यामुळे काय गमावलं यापेक्षा काय मिळवलं किंवा आपल्याकडे काय आहे याच्यामध्ये खरंच खूप आनंद मानला पाहिजे. कारण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित इतर लोकांकडे नाही आहेत आणि त्या गोष्टी त्यांना मिळवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्या गोष्टींमध्ये नक्की आपण समाधान मानलं पाहिजे. पण त्याहून अधिक काहीतरी कमवण्याची इच्छा असेल तर त्यासाठी प्रयत्न नक्कीच करावे. पण ह्याच्याकडे किती छान छान वस्तू आहेत आणि माझ्याकडे नाही आहेत, किंवा ह्याच्याकडे एखादी वस्तू आहे तर ती मलाही हवी आहे,
ह्यासाठी जो जो हव्यास असतो ना, तो नको आहे मला वाटतंय. कारण कुठे ना कुठे माणूस समाधानी असणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण समाधानी असतो, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं समाधान वाटतं, तेव्हाच आपण आपलं जे आयुष्य आहे ते आनंदाने जगू शकतो. तर आय होप प्रोत्साहन घेऊन हे जे प्रोत्साहन घेऊन आहे ते नवीन वर्ष आपण सुरू करूया. आणि कोणी कोणी काय संकल्प केला हा पण मला नक्की सांगा. आम्ही आलेलो आहोत घरी आणि घरी आल्यानंतर सर्वात अगोदर मी खीर बनवते आहे. तांदूळ आणि गाजराची खीर बनवते. गाजरचा हलवा तर आपण बऱ्याचदा खातो. इनफॅक्ट जेव्हा पण थंडीचा सीझन येतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे गाजरचा हलवा. तर गाजरचा हलवा ऑब्व्हियसली सगळेच बनवतात, पण आज इकडे मी गाजरची खीर बनवते आहे. अर्धा लिटर दूध मी तापवून घेतलं आहे. त्यानंतर हे जे तांदूळ होते ते मी भिजत घातलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त गाजराची खीरसुद्धा बनवू शकता. आता ह्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत, मिक्स केले. 1-2 मिनिटानंतर हे जे गाजर मी खिसून घेतलेले आहेत, ते गाजर मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. गाजराला शिजायला पण वेळ लागतो आणि हे जे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेत, ते शिजण्यासाठी पण वेळ लागतो. इकडे क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार ठेवू शकता. दूध व्यवस्थित तापलं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते घातलेले. त्यानंतर मी गाजर घातले आणि इकडे मी केसर डिझॉल्व्ह करून ठेवलं होतं दुधामध्ये, ते मी ॲड केलं आहे इकडे. आणि ही जी खीर आहे ती एकदम घट्टसर तयार झालेली आहे. गाजर आणि आपले जे तांदूळ आहेत ते शिजलेले आहेत. मी ह्याच्यामध्ये स्वीटनेससाठी मिल्क मेड कंडेन्स मिल्क आहे माझ्याकडे, ते ॲड करते आहे. माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मी ॲड करते आहे. ह्याच्यामध्ये फक्त कंडेन्स मिल्क जातं असं अजिबात नाही आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी चवीनुसार साखर घालू शकता ह्याच्यामध्ये. हे जे कंडेन्स मिल्क आहे ना, ह्याच्यापासून बरेचसे पदार्थ तयार केले जातात, स्पेशली जे गोड पदार्थ असतात ते. तर इकडे माझ्याकडे घरामध्ये ऑलरेडी होतं कंडेन्स मिल्क, तर मी त्याचा वापर केला आहे. तुमच्याकडे असतील ज्या गोष्टी त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. जसं की तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नाही आहे तर तुम्ही त्याच्याऐवजी साखर वापरू शकता. खीर जी आहे ती जवळपास तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते ते ॲड करते आहे आणि सोबतच थोडीशी वेलची पावडर बारीक करून घेतली होती ती घालते आणि अशा पद्धतीने ही जी आपली खीर आहे ती तयार झालेली. नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खीर जी आहे ते खूप आवडेल. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत बाहेर. कुठे निघालेलो आहोत ते तुम्हाला कळेलच पुढे, नाहीतर थंबनेलवरून एव्हाना कळलंही असेल. तर आम्ही आलेलो आहोत इकडे. आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घ्यायची होती. फोटो आमच्याकडे ऑलरेडी होता, पण मूर्ती असल्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्हाला गरज आहे असं वाटतं तेव्हा तुम्ही अभिषेक घालू शकता. व्यवस्थित त्यांची जी काही काळजी आहे ती घेऊ शकता. तर त्यासाठी आम्हाला मूर्ती घ्यायची होती. बऱ्याच दिवसांपासून आम्ही बघत होतो, पण आम्हाला हवी तशी मूर्ती भेटत नव्हती. आणि आज फायनली आम्हाला जशी हवी आहे तशी मूर्ती भेटलेली आहे. तर ती आम्ही लगेच घेणार आहे. अजिबात डिले करणार नाही आहे. कारण मूर्त्या अशा असतात ना की तुम्ही आज बघितल्याने उद्यापर्यंत घ्यायला गेला तर मग ती लगेच कोणीतरी दुसरं घेऊन जातं. तर त्यामुळे आम्हाला जी मूर्ती आवडलेली आहे ती आम्ही लगेचच घेऊन आलो होतो.
आणि हे जे दुकान आहे ते खूप मोठं होतं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इकडे होत्या आणि खूप सुंदर सुंदर होत्या. एकही असं विचित्र मूर्ती किंवा मग एखादी खराब वस्तू तुम्हाला इकडे दिसणार नाही अजिबात. खूप सुंदर आणि खूप छान होतं हे दुकान. मला वाटतं जगात असा एकही माणूस नसेल ज्यांना महाराजांबद्दल काही माहिती नसेल. महाराज हे स्वतःमध्ये एक असं व्यक्तिमत्व होतं, की त्यांना कोणीही त्यांना ओळखत नाही असं शक्यच नाहीये. अशक्य गोष्ट आहे ही आणि त्यांच्या इतिहासाबद्दल कोणाला सांगण्याची गरजच मला वाटत नाही. कारण कोणाला गरजच नाहीये ती. आपण पूर्वीपासून आपला इतिहास बघत आलोय, वाचत आलोय. तर त्यानुसार खरंच महाराजांबद्दल एवढा आदर मनामध्ये आहे, की त्यांच्याबद्दल जरी कोणी चुकीची एखादी गोष्ट जरी बोलली ना, तरी मनाला खूप वाईट वाटतं, खूप राग येतो. इकडे जी मूर्ती आम्ही घेऊन आलेलो आहोत, आता महाराज जे आहेत त्यांचा आम्ही प्रॉपर अभिषेक करणार आहोत. पाण्याने आणि दुधाने अभिषेक करणार आहोत. ही जी मूर्ती आम्ही घेतलेली आहे ती म्हणजे अभिषेक वगैरे घालू शकतो. पण रोजच ही जी मूर्ती आहे ती पाण्याने वगैरे धुतली तर चालणार नाही आहे. तर त्यामुळे शक्यतो जेवढं होईल तेवढं मी पुसून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जेव्हा कधी जयंती वगैरे असेल तेव्हा नक्कीच आम्ही प्रॉपर पद्धतीने जो अभिषेक आहे तो करणार आहोत. आज पहिल्यांदा महाराज घरी आलेले आहेत आणि खूप आनंद वाटतोय, खूप छान वाटतंय. तर प्रॉपर पद्धतीने जसा अभिषेक केला जातो तसा मी अभिषेक इकडे करून घेते. अभिषेक वगैरे महाराजांचा पूर्णपणे करून झालेला आहे. त्यानंतर जिकडे पण महाराजांना आम्हाला विराजमान करायचं आहे, तर ती जागा जी आहे ती आम्ही ऑलरेडी फिक्स करून ठेवली होती. स्वच्छ करून घेतलेली आहे. खाली एक स्वच्छ नवीन कोरं वस्त्र अंथरलेलं आहे आणि जे महाराज आहेत ते आता इकडे विराजमान होणार आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोष्टी आवडल्या असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय बाय आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.